मंदिर उत्सव मंडळ हातकंबा नागपूर पेठ आणि हनुमान जयंती निमित्त सालावतप्रमाणे या ठिकाणी सुद्धा कबड्डीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तालुका स्तरीय तसेच पंचक्रोशी मर्यादित अशामध्ये या ठिकाणी कबड्डी स्पर्धा घेण्यात येत आहेत आणि या दरम्यान आजचा हा पहिला दिवस कबड्डीचा. या कबड्डी स्पर्धेतील आजचा हा सामना आहे दोस्ती गावकडी विरुद्ध दूत बापेश्वर मिरजोळे. आमचा मॅच झाली की जाऊया. होय काय काम 10 मिनिटं 20 मिनिटं मॅच झाली की जाऊया. नंतर भेटणार नाही. आता मॅच लागली. दोन्ही संघ या ठिकाणी चालू मॅच आहे. मैदानामध्ये उपस्थित झाले आणि दोन्ही संघांमध्ये हा सामना चालू झालेला आहे. दुसरी गावकडी दूध पापेश्वर मिरजोळे. दूध पापेश्वर मिरजोळे संघाचा 11 नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय. पाहूया मध्यरक्षकाला थोडस टिपण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटतं मध्यरक्षकाने मान्य केलाय, पंचांनी मान्य केलाय. 1 गुण आपल्या संघासाठी. दोस्ती गावखडी संघाचा खेळाडू 3 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. निदान रेषा पार करून चढाईला सुरुवात केली आहे. पाहूया मध्यरक्षक मध्यभागी पुन्हा एकदा चढाई चालू आहे. तालुका स्तरीय असा चाललेला हा सामना आहे. या ठिकाणी दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी, दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. साई चांगबल हॉटेल साई चांगबलचे मालक शिवप्रसाद जवंजाळ यांच्याकडून एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. हॉटेल साई चांगबल चे मालक शिवप्रसाद जवंजाळ यांच्याकडून एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो यानंतर होणारा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना कालिका मिरजोळे विरुद्ध महापुरुष रत्नागिरी. दोन्ही संघांना पहिला पुकार. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण एक संधी आहे. दादा गेरडे यांच्याकडून एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा पैशाची माळ. दोन्ही संघांसाठी एक नाविन्य असं या स्पर्धेमध्ये दादा गेरडे यांच्याकडून दिसतंय. कारण दादा गेरडे हे मला वाटतं दादा गेरडे हे या ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी दरवर्षी उपस्थित असतात आणि क्रीडा रसिक आणि बक्षीस हे देतात. आणि यावेळेला थोडस काहीतरी वेगळं करावं म्हणून एक पैशाची माळ असं त्याने एक बक्षीस ठेवलेलं आहे. तिसरी चढाई आहे मिरजोळे संघासाठी. तिसरी चढाई बघूया काय होत आहे. आणि हे सांगत असतानाच खरोखर चांगली पकड या ठिकाणी खरोखर आणि एक चांगला प्रयत्न होता निसटण्याचा. पण तेवढंच एक चांगलं साथ एक 4ही खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि मैदानाच्या बाहेर धाडलेला खेळाडू. दोस्ती गावकडी संघाचा 3 नंबरचा खेळाडू पाहूया चढाई करतो आणि कोपऱ्यामध्ये थोडस उलकावून देण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा नाही भुदाशी पायांची हालचाल बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. मध्य रेषेकडे थांबलाय. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. ते चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परतलाय. थोडक्यात चढाई संपवले. कोणताही गडी बाद करण्याचा मानस नव्हता आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. मिरजोळी संघाचा 11 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. दोस्ती गावकडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई चालू आहे. संत अशी झालेली चढाई दिसते आणि 5 खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. दोस्ती गावकडी संघाचे मध्य रेषेकडे येऊन थांबलाय. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. तिसरी चढाई डू ऑर डायरेक्ट आहे. पाहूया काय होतंय. ते करो या मरो अशी स्थिती या खेळाडू आलेली आहे आणि हे सांगत असतानाच खरोखर स्वतः बाद झालेला आहे. चांगली पकड या ठिकाणी पाहायला मिळाले मिरजोळे संघाकडून. पुन्हा एकदा मिरजोळे संघाचा 11 नंबरचा खेळाडू सातत्य वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी. पाहूया काय होतंय. ते या ठिकाणी 4 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसत दोस्ती गावकडी या संघाचे आणि
2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. मध्यभागी चाललेली चढाई आहे, थोडस गिरकी घेत चाललेली चढाई होती. पाहूया मध्य रेषेकडे येऊन थांबलाय. चढाई संपून आपल्या संघाकडे टाइम आउट घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी. कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी पंचांनी आपल्याला पुकार दिलेला आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायच्या मैदानाच्या बाहेर. तिसरी चढाई या ठिकाणी पुन्हा एकदा सामना सुरुवात झालेला आहे आणि सामना मिरजोळे संघाचा खेळाडू 11 नंबरचा खेळाडू आहे. पाहूया काय होतंय. 11 नंबरचा खेळाडू आहे. डू ऑर डाय रेड आहे. तिसरी चढाई आहे. काहीतरी करायचं आहे, एक गडी बाद करायचा आहे, नंतर स्वतः मैदानाच्या बाहेर जायची स्थिती आहे. हे सांगत असताना मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू आहे. दोस्ती गावकडी संघाचा 3 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया निदान रिक्षा पार करून डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई चाललेली आहे. त्याची बोनस मारण्याचा प्रयत्न होता. यानंतर होणारा सामना आहे कालिका मिरजोळे विरुद्ध महापुरुष रत्नागिरी. कालिका मिरजोळे विरुद्ध महापुरुष पोलीस संघ रत्नागिरी. महापुरुषच आहे, पोलीस संघ नाहीये. कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परत. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आहे. पाहूया काय होते ते. आणि मला वाटतं मध्यरक्षकाला पायाने टिपलेला आहे, अचूक असा टिपलेला आहे आणि मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे. मिरजोळे संघाचा खेळाडू चढाई करतोय पुन्हा एकदा. दोस्ती गावकडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2-2 असं क्षेत्ररक्षण दिसतंय. मिरजोळे संघाचा खेळाडू मध्यभागी कोणताही गडी पात करण्याचा माणूस दिसत नाहीये. मध्य रेषेकडे येऊन थांबलाय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दोस्ती गावकडी संघाचा खेळाडू थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परत. तिसरी चढाई आहे. डू ऑर डाय रेड आहे. पाहूया काय होतं ते. करूया मरो अशी स्थिती मिरजोळे संघाच्या खेळाडूवर आलेली आहे. आणि मला सांगत असतानाच खरोखर एक खेळाडू बाद केलाय दोस्ती गावकडी या संघाचा. दोस्ती गावकडी संघाचा 3 नंबरचा खेळाडू चढाई करण्याकरता पुन्हा एकदा आलेला आहे. निदान रेषा पार करून चढाईला सुरुवात केली आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय. गोलवरची चढाई सांगत असताना कोपरा रक्षकाने चांगला अचूक असा कोपरा काढून त्याची पकड करण्यात यश मिळवले आणि आपल्या संघासाठी 1 गुणाची भर मिरजोळे संघाकडून. मिरजोळे संघाचा 11 नंबरचा खेळाडू चढाई करण्याकरता गेलाय पुन्हा एकदा.
कुस्ती गावकडीच्या क्षेत्ररक्षणामध्ये यावेळी मात्र 4 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आणि मध्यभागी थोडं दोन्ही गोपऱ्याकडे लक्ष ठेवून चाललेली चढाई आहे. मध्य रेषेकडे येऊन थांबलाय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दोस्ती गावकडी संघाचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया उजव्या कोपऱ्यामध्ये आणि प्रेक्षकाला पाण्यात टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चढाई चालूच आहे. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. मिरजोळी संघाचा खेळाडू चढाई करतो. 2 नंबरचा खेळाडू. पाहूया काय होतं ते. आपल्या संघासाठी काहीतरी गुणांची भर पाडायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी चढाईला सुरुवात केलेली आहे. मध्य रेषेकडून थांबलाय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी बक्षीस आहे. साई चांगभल हॉटेल साई चांगभलचे मालक शिवप्रसाद जवजाळ यांच्याकडून एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा 500 रुपयाचे पारितोषिक आहे. तसंच दादा घेरडे यांच्याकडून सुद्धा पैशाची माळ असं बक्षीस आहे. एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. अरे डू अ डाय रेड आहे. पाहूया काय होतंय ते. करूया मराशी स्थिती आणि हे सांगत असताना लागला ना. आणि खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण दोस्ती गावकडी संघाकडून पाहायला मिळतं. तर रेड आहे. तिसरी चढाई आहे. डुआ डाय रेड आहे. डुआ डाय रेड आहे. तिसरी चढाई आहे. पाहूया दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी दुसरी गावकडी संघाचा 2 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया काय होते ते. निदान नशा पारखून चढाईला सुरुवात केली. आणि सांगत असतानाच खरोखर एक खेळाडू बाद केलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे कालिका मिरजोळे विरुद्ध महापुरुष रत्नागिरी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे मैदानाच्या बाहेर.
मिरजोळी संघाचा खेळ चढाई करतोय, पाहूया काय होतंय ते. आणि या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा दोस्ती गावकडी संघाचा 2 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. 2-1-2 असे क्षेत्ररक्षण दिसतंय मिरजोळी संघाचं. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. तर रेड आहे, तिसरी चढाई आहे, डू डाय रेड आहे. पाहूया या ठिकाणी काय होतंय ते. कोऱ्या मुरो अशी स्थिती या ठिकाणी दोस्ती गावकडी या संघाच्या खेळाडूवर होती. आणि खरोखर हे सांगत असतानाच एक खेळाडू बाद केलाय मिरजोळे संघाचा. दूत पापशे मिरजोळे या संघाचा. मिरजोळे संघाचा 10 नंबरचा खेळ चढाई करतोय. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. दोस्ती गावकडी संघाचा 3 नंबरचा खेळाडू वारंवार चढाई करतोय या ठिकाणी आणि आपल्या संघासाठी काही गुणांची भर करतोय. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत. तिसरी चढाई या ठिकाणी पुन्हा एकदा मिरजोळे संघावर आलेली आहे. तिसरी चढाई आहे, काय होते ते पाहूया. आणि दोस्ती गावकडी संघाचं चप्पल असं क्षेत्ररक्षण. दोन्ही कोपरक्षकांनी चांगला असा कोपरा फिरवून त्यांची पकड केली आहे. प्रेक्षकांनी जरा खेळाडूंना बसायला खुर्च्या द्या. प्रेक्षकांनी खेळाडूंसाठी बसायला खुर्च्या द्या. कोण बसले प्लेयर ते तिसरी चढाई या ठिकाणी. ते जरा प्रोफेशनल आहे. तिसरी चढाई या ठिकाणी चालली दोस्ती गावकडी या संघाकडून. पाहूया काय होतंय ते. तू डायरेक्ट आहे आणि सांगत असतानाच खरोखर मिरजोळे संघाचा 5 नंबरचा खेळ चढाई करण्याकरता आला. पाहूया काय होतंय ते. या ठिकाणी चढाई चाललेली आहे. काय कोपऱ्यामध्ये चढाईला सुरुवात केली आणि थोडक्यातच चढाई संपून आपल्या संघाकडे परत. सामना मध्यंतराकरता थांबलेला आहे. हॅलो हॅलो हॅलो. दूत पापेश्वर 9 गुण. दोस्ती क्रीडा मंडळ दोस्ती गावकडी 8 गुण. 8 गुण. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्याचा दुसरा डाव चालू झालेला आहे आणि एकच गुणांची आघाडी या ठिकाणी या संघाकडे दिसतीये. दूत पापेश्वर या संघाकडे 1 गुणांची आघाडी दिसते पहिल्या डावापर्यंत. दोस्ती संघाचा 2 नंबरचा खेळ चढाई करते. पाहूया काय होतंय ते. दोन्ही कोपरा हलक्या हल्ली अशी चढाई होती. मध्य रेषेकडे येऊन थांबलेला आहे. मध्य रेषेकडे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत. तिसरी चढाई डू डायरेड आहे.
एवढे झाले लोकांचे तिसरी चढाई दोस्ती संघासाठी तिसरी चढाई आहे. पाहूया काय होतंय ते. 2 नंबरचा खेळाडू आहे. मध्य रेषेकाला टिपण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे. काहीतरी करायचं आहे. एक तर एक इडी बाद करायचा आहे, नाही तर स्वतः मैदानाच्या बाहेर जायचंय अशी स्थिती आहे. आणि हे सांगत असतानाच निसटून जाण्याचा प्रयत्न होता. अयशस्वी प्रयत्न आणि स्वतःच मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. आता मात्र खरोखर तिसरी चढाई या ठिकाणी बिरजोड या संघासाठी आहे. 2 नंबरचा खेळाडू आहे आणि काहीतरी करायचंय. एक तर बाद व्हायचंय, नाही तर मैदानाच्या बाहेर जायचं आहे. एक खेळाडू बाद करायचा आहे. पाहूया काय होतंय ते. 2 नंबरचा खेळाडू चढाई करतोय आणि हे खरोखर सांगत असताना डाव्या गोपरक्षकाला अचूक असा पायाने टिपलेला आहे त्याने. दोस्ती गावकडी संघाचा 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. मध्य रेषेकडे येऊन थांबला. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. यानंतर होणारा सामना आहे कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी दोन्ही संघांनी सज्ज राहा. मिरजोळे संघाचा खेळाडू मध्य रेषेकडे येऊन थांबले. चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय. पुन्हा एकदा चढाई करण्याकरता दोस्ती गावकडी संघाचा 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषा पार करून चढाईला सुरुवात केलेली आहे. पाहूया काय होतंय ते. आणि उजव्या कोपऱ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता, पण मध्य रक्षकाने अचूक असा टर्न फिरून त्याची पकड केलेली आहे. दूत पापेश्वर मिरजोळे संघाचा 11 नंबरचा खेळाडू आहे. 3 खेळाडू या ठिकाणी दोस्ती गावकडी या संघाचे क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. एक असं क्षेत्ररक्षण आहे. आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दोस्ती गावकडी संघाचा 8 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया तिसरी चढाई आहे. डू ऑर डाय रेड आहे. 2 नंबरचा खेळाडू आहे. पाहूया काय होतं ते. एक खेळाडू बाद करायचा आहे, नाहीतर मैदानाच्या बाहेर स्वतः जायचं आहे. आपण बाद व्हायचा आहे असं हे सांगत असतानाच खरोखर एक खेळाडू बाद केला. दोस्ती गावकडी संघाचा खेळाडू पाहूया काय होते ते. आणि मिरजोळे संघाचा खेळाडू 2 नंबरचा खेळाडू सातत्य वारंवार या ठिकाणी चढाई करतोय आणि आपल्या संघासाठी गुण नेतोय. पाहूया. आणि मला वाटतं दोन्ही कोपऱ्याकडे लक्ष ठेवून अशी चाललेली अशी चढाई आहे. मध्य रेषेकडे येऊन थांबला. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दोस्ती गावकडी संघाचा खेळाडू थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे. मिरजोळे संघाचा खेळाडू. आणि हे सांगत असतानाच मला वाटतं या ठिकाणी खरोखर एक खेळाडू बाद केलेला आहे. दुसरी गावकडी संघाचा खेळाडू पाहूया काय होते. आणि हे सांगत असताना मला वाटतं कोपरा रक्षकाला बाद केलेला आहे.
दोस्ती गावकडी संघाचे 3 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसतात या ठिकाणी. मिरजोळे संघाचा 11 नंबरचा खेळाडू आहे. पाहूया काय होतंय ते. 2-1 असं क्षेत्ररक्षण आहे आणि खोलवर अशी चढाई आहे. पाहूया काय होतंय. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दोस्ती गावकडी संघाचा खेळाडू चढाई करतोय. मिरजोळे संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 2-2-2 असं क्षेत्ररक्षण दिसतंय. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई चाललेली आहे. पाहूया मध्य रक्षक पुन्हा एकदा मध्यभागी आणि टाइमआउट घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे मैदानाच्या बाहेर. चल 2 नंबरचा खेळाडू या ठिकाणी मिरजोळे संघाचा. मला वाटतं चढाई वीर या ठिकाणी खरोखर यशस्वी असे चढाई आपल्याला सामन्याच्या सुरुवातीपासून या खेळाडूकडून पाहायला मिळाला. आणि तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आहे. 11 नंबरचा खेळाडू मिरजोळे संघाचा. आणि मला वाटतं हे सांगत असतानाच काय होतंय ते पाहूया. झटपट पाहायला मिळते. निसटण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी सुपर टॅकल सुद्धा ऑन आहे आणि 2 पॉइंट मिळाले. सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळाले या ठिकाणी दोस्ती गावकडी या संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा दोस्ती गावकडी संघासाठी थर रेड आहे. तिसरी चढाई आहे. 3 नंबरचा खेळाडू आहे. तिसरी चढाई आहे. चढाई करतोय. पाहूया काय होतंय. एक तर आपल्याला एक खेळाडू बाद करायचे नाही तर मैदानाच्या बाहेर जायचं हे सांगत असतानाच खरोखर मैदानाच्या बाहेरच जाण्याचा प्रयत्न होता आणि खेळाडू त्याची पकड गेली आहे. पाच नंबरचा खेळाडू मिरजोळे संघाचा या ठिकाणी चढाई करतोय. पाहूया मध्यभागी 2-1 असं क्षेत्ररक्षण दिसतंय दोस्ती गावकडी या संघाचं. मध्य रेषेकडे येऊन थांबलाय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय. दोस्ती गावकडी संघाचा खेळाडू चढाई करतोय. निदान रेषा पार करून चढाईला सुरुवात केली. थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय. दोन्ही संघांकडून कोणती या ठिकाणी झटापट पाहायला आपल्याला या दरम्यानच्या काळात पाहायला मिळाली नाहीये. 5 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा चढाई करण्याकरता मिरजोळे संघाचा. 2-1 असं क्षेत्ररक्षण दिसतंय या ठिकाणी दोस्ती गावकडी या संघाचं. आणि खरोखर एक झटापट पाहायला मिळाला आणि एक खेळाडू बाद केलाय. थर रेड आहे. थर रेड आहे. तिसरी चढाई आहे या ठिकाणी. डू ऑर डाय रेड आहे. 2 नंबरचा खेळाडू आहे मिरजोळे संघाकडून. आणि हे सांगत असताना या ठिकाणी पकड झालेली आहे. दोस्ती गावकडी संघाचा खेळाडू 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. निदान रेषा पार करून चढाईला सुरुवात केली आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा मध्यभागी 4 खेळाडू दिसतात क्षेत्ररक्षण करताना मिरजोळे संघाचे. आणि थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परत. पुन्हा एकदा दोस्ती गावकडी
14-15. 15-14 असा गुणफलक आहे. मिरजोळे 15, दोस्ती गावकडी 14 गुण. एक गुण आघाडी. फक्त आणि फक्त एका गुणाच्या आघाडी दिसते मिरजोळे या संघाकडे. शेवटची काही मिनिटं बाकी आहेत सामना संपण्यासाठी. त्याला दरम्यान या ठिकाणी थोडक्यात चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत मिरजोळे संघाचा खेळाडू आणि तिसरी चढाई या ठिकाणी आहे. दोस्ती गावकडी संघाकडून थर रेड आहेत. करूया मरो अशी स्थिती आहे आणि खरोखर या ठिकाणी चांगलं असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी पुन्हा एकदा थर रेड आहे मिरजोळे या संघासाठी. काय होतं ते पाहूया. 11 नंबरचा खेळाडू आहे. तिसरी चढाई आहे. करूया मरोशी स्थिती आणि हनुमान उडी मारून जाण्याचा प्रयत्न होता. यशस्वी प्रयत्न आणि तेवढंच चपळ असे क्षेत्ररक्षण दोस्ती गावकडी या संघाकडून पाहायला मिळालं. चार मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. शेवटची अंतिम आणि 4 मिनिटं बाकी आहे. अंतिम 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी चांगलं असं आपल्याला खेळाचं प्रात्यक्षिक दोन्ही संघाकडून पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. ते बक्षीस आहे आम्ही आधीच सांगितलंय. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी. दोन्ही संघांनी नोंद घ्या. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. हॉटेल साई चांगलं हॉटेलचे मालक शिवप्रसाद जमजाळ यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच दादा घेरडे यांच्याकडून पैशाची माळ. एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करा. मी घरात ना आणते म्हणून. 3 मिनिटं बाकी आहे शेवटची सामना संपण्यासाठी. सामना संपण्यास थर्ड आहे. तिसरी चढाई पुन्हा एकदा या ठिकाणी दोस्ती गावकडी या संघासाठी. करूया मरोशी स्थिती आहे सांगत असताना भाऊया काय होतंय. 4 नंबरचा खेळाडू आहे. चढाई करतोय. कोणताही धोका पत्करण्यासाठी तयार नाही मिरजोळे संघ आणि खुद्द पापेश्वर या संघासाठी 1 गुण मिळालेला आहे. दोन खेळाडू बाद. लॉबीच्या बाहेर गेले 2 खेळाडू. यापुढे होणारा दुसरा क्वार्टर फायनल सामना कालिका मिरजोळे विरुद्ध महापुरुष रत्नागिरी. दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार. दोन्ही संघांनी चालू सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा. क्लच पेटा गेले त्याचे ऋषीचे क्लच पेटा गेले. दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे. दूध पापेश्वर मिरजोळे विरुद्ध दोस्ती गावकडी आणि शेवटची काही मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी. मध्य रेषेकडून थांबला खेळाडू चढाई करतोय.
तो गाला बारी थी ना पुन्हा एकदा टाइम आउट घेतला दुसरी गावकडी या संघाने. यानंतर होणारा सामना कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी. कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. शेवटचं आणि अंतिम 1च मिनिट आहे सामना संपण्यासाठी. पाहूया काय होतंय ते. थोडी झटापट या ठिकाणी दोन्ही संघांकडून पाहायला मिळते का. अंतिम मिनिट आहे सामना संपण्यासाठी आणि दोस्ती गावकडी संघाचा 14 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. पकड केलेली आहे मिरजोळे संघाने. चला कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी दोन्ही संघांनी मैदानाकडे कूच करायचे. हॅलो कालिका मिरजोळे महापुरुष रत्नागिरी दोन्ही संघांनी मैदानाजवळ येऊन उभं राहायचंय. चला पापेश्वर विजयी. दरम्यान या ठिकाणी सामना संपलेला आहे.